नमस्कार बंधू भगिनींनो, आज आपण एक अशा कंपनीचा फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत की ज्या कंपनीशी तुम्ही सर्वजण परिचित आहात। अशी ही कंपनी आहे की जिने 52 वीक हाय ब्रेकआउट दिलेला आहे। 52 वीक हाय ब्रेक करून तेवढा टार्गेट पण दिला आहे आणि मंथली ब्रेकआउट देऊन तेवढा टार्गेट पण दिलेला आहे। अशी ही कंपनी आहे। ते कंपनीचा आपण फंडामेंटल आणि टेक्निकल पाहणार आहोत। चांगली कंपनी आहे की जी आपल्या हायपासून आता जवळजवळ 11 ते 12% लो आहे। म्हणजे आपल्या हायपासून ती 12% खाली आलेली आहे। अशी ही कंपनी आहे की जी कंपनी तुम्ही सर्वजण ओळखतात। ती कंपनी म्हणजे एंजल वन। एंजल वन लिमिटेड ही एक वैविध्यपूर्ण वित्तीय सेवा कंपनी आहे। ती प्रामुख्याने स्टॉक, कमोडिटी आणि करन्सी ब्रोकिंग, संस्थात्मक ब्रोकिंग, मार्जिन ट्रेडिंग सुविधा प्रदान करते। डिपॉझिटरी सेवा आणि म्युच्युअल फंडाचे वितरण, NBFC म्हणून कर्ज देणे आणि विमा कंपन्यांचे कॉर्पोरेट एजंट यांचा व्यवसायात गुंतलेली अशी कंपनी आहे। अनेक प्रकारच्या सेवा अर्पण करते। यामध्ये कंपनीची आर्थिक उत्पादने आणि सेवा ऑफरमध्ये ब्रोकिंग सेवा आहे, संशोधन सेवा आहे, गुंतवणूक सल्लागार आहे, मार्जिन ट्रेडिंग सुविधा, शेअर्सवर कर्ज, तृतीय पक्ष आर्थिक उत्पादनाचे वितरण आणि गुंतवणूकदारांचे शिक्षण यांचा समावेश आहे। अशी ही एंजल वन कंपनी। या एंजल वन कंपनीचा मार्केट कॅपचा विचार केला तर मार्केट कॅप आहे 22,229 कोटी रुपये। या कंपनीचा शेअरचा PE रेशो आहे 19। या ठिकाणी 18.73 दिलेला आहे। 18.73 एवढा PE रेशो आहे। डिव्हिडंडचा विचार केला तर डिव्हिडंड आपल्या शेअरहोल्डरांना चांगला डिव्हिडंड देते। 2% एवढा डिव्हिडंड देते। ROC विचार केला तर ROC खूप चांगला आहे या कंपनीच्या शेअरचा 38.7 आणि ROEचा विचार केला 43.3 एवढा ROE पण आहे। म्हणजे कंपनीचा शेअरचा ROC आणि ROE हा चांगला आहे। डेबिट टू इक्विटीचा विचार केला तर 0.84 म्हणजे कंपनीवर पाहिजे तेवढं कर्ज पण जास्त नाही। चांगला क्वार्टरली रिझल्ट लागण्याची शक्यता आहे। आता क्वार्टरली रिझल्ट गेल्या 5 वर्षात प्रॉफिट ग्रोथ चांगला वाढलेला आहे। गेल्या 3 वर्षापासून ROC चांगला आहे या कंपनीचा। प्रमोटर होल्डिंग गेल्या 3 वर्षामध्ये मात्र कमी झालेला आहे। तर अशी ही एंजल वन कंपनी आहे। आपल्या हायपासून 11 ते 12% खाली आलेली अशी ही कंपनी आहे। कन्सेशन मध्ये मिळणारा हा शेअर आहे। आता या शेअरचा आपण चार्ट बघूया। ट्रेडिंगव्ह्यू प्लॅटफॉर्मवर एंजल वन या कंपनीचा शेअरचा चार्ट लावलेला आहे। 1 डे टाइम फ्रेम आहे। याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की 2025 ही जी लेवल आहे ही रेजिस्टन्सचं काम करत होती। हा 52 वीक हाय म्हटलं तरी चालेल। तर या रेजिस्टन्सवरनं ही कंपनीचा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे। आता पुढच्या वेळेस मात्र हा जो 2025 ही जी लेवल आहे ही लेवल या शेअरच्या चार्टने ब्रेक केली। ब्रेक करून रिटेस्ट केलेली आहे आणि रिटेस्ट करून हा शेअर वरती गेलेला आहे आणि वर जाऊन परत तो खाली आलेला आहे। त्यावेळेस तो 2332 या लेवलपर्यंत खाली आलेला आहे। म्हणजे 2332 ही जी लेवल आहे ही लेवल आता सपोर्टचं काम, कारण की 2332 ह्या लेवलला सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेऊन हा शेअर वरती गेलेला आहे। सुरुवातीला 2025 ही जी लेवल होती ही लेवल रेजिस्टन्सचं काम करत होती। आता ही लेवल क्रॉस केल्यानंतर शेअर वरती गेल्यानंतर ही जी लेवल आहे 2025 ही सपोर्टचं काम करीत आहे। पण या सपोर्टला हा शेअरचा चार्ट टच न करता 2332 या लेवलवरनंच तो वरती गेला। म्हणून 2332 ही जी लेवल आहे ही लेवल आता सपोर्टचं काम करीत आहे। कारण की या सपोर्टवरनं हा शेअरचा चार्ट
वरती गेलेला आहे. मग येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की हा शेअरचा चार्ट ह्या 2332 या लेवलपर्यंत येऊन या ठिकाणी रिटेस्ट करून वर जातो का खाली 2025 पर्यंत 2025 पर्यंत येईल. तर पाहूया काय होतं. पण आता 1 वीक टाईम फ्रेममध्ये तुम्हाला ब्रेकआउट कसा दिलेला आहे ते दाखवते. बघा 1 वीक टाईम फ्रेम पहा. 1 वीक टाईम फ्रेममध्ये 2025 हा रेजिस्टन्स होता. हा रेजिस्टन्स किंवा हा 52 वीक हा या ठिकाणी ब्रेक न करता हा शेअरचा चार्ट खाली आलेला आहे. पण या ठिकाणी दुसऱ्यांदा मात्र हा 52 वीक हाय ब्रेक केलेला आहे आणि ब्रेक करून फार वरती गेलेला आहे. फार मोठा टार्गेट याच्यामध्ये एवढा टार्गेट मिळाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. खूप मोठा टार्गेट 52 वीक हाय ब्रेक करून दिलेला आहे. अशा पद्धतीने 52 वीक हाय ब्रेकआउट करून खूप मोठा टार्गेट या कंपनीने दिलेला आहे. तर हा वीकली चार्ट तुम्ही पाहिला असेल की 52 वीक हाय ब्रेकआउट देऊन तेवढा टार्गेट आपल्याला मिळतो की नाही ते प्रत्यक्षात उदाहरण तुम्हाला सांगितलं. तर मंथली ब्रेकआउट बघूया. आता मंथली चार्ट लावते. बघा मंथली चार्टमध्ये बघा हा मंथली लेवल होती ही 2025 या लेवलवरनं हा चार्ट खाली आलेला आहे. पण दुसऱ्यांदा मात्र हा मंथली ब्रेकआउट दिलेला आहे आणि मंथली ब्रेकआउट देऊन तो आता खाली रिटेस्ट करत आहे. आता कोणत्या लेवलपर्यंत रिटेस्ट करेल 2332 की 2025 या लेवलपर्यंत येईल माहीत नाही. पण तुम्हाला कळालं असेल की मंथली ब्रेकआउट दिल्यानंतर एवढा टार्गेट हा मिळतो. तर या कंपनीने 52 वीक हाय ब्रेकआउट देऊन तेवढा टार्गेट पण दिलेला आहे. मंथली ब्रेकआउट देऊन तेवढा टार्गेट पण दिलेला आहे आणि आता तो रिटेस्ट म्हणजे खाली येत आहे आणि खाली सपोर्टजवळ आलेला आहे. आपल्या सपोर्टजवळ बघूया कोणत्या सपोर्टजवळ येतो तो. आपल्या 2332 हा सपोर्ट आहे. या सपोर्टपर्यंत जर येऊन या सपोर्टजवळ जर येऊन इथून रिटेस्ट केला तर आपला ट्रेंड चेंज करेल, अप ट्रेंड करेल आणि मोठा टार्गेट याच्यामध्ये मिळेल. चांगली कंपनी आहे, डेट फ्री कंपनी आहे, ROE पण चांगला आहे. अशी चांगली कंपनी आहे. आपल्या सपोर्टजवळ आलेली आहे. 11 ते 12% ती खाली आलेली आहे. तर या सपोर्टपासून जर वर गेली तर टार्गेट मोठा मिळेल किंवा खालचा सपोर्ट आहे 2025 या सपोर्टपर्यंत जर आली तर इथूनसुद्धा आपल्याला टार्गेट मोठा मिळू शकतो. तर येणाऱ्या दिवसामध्ये कळेल, 2-4 दिवसामध्ये कळेल की ही आपल्या कोणत्या लेवलपासून रिटेस्ट करून आपला ट्रेंड चेंज करेल, अप ट्रेंड करेल. पाहूया काय होतं ते. मी हा व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवलेला आहे. बाय सेल रिकमेंड माझ्याकडून नाही आहे. माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.